माझ्या हातात एक पोलीस स्टेशनचा जबाब आहे. सुदर्शन पाटील उपविभागीय अधिकारी खेड विभाग कोणीतरी दिलेला आहे की हा माझा पुतण्याच नाही, तो वेगळाच राहतो, त्याचं घरच वेगळं आहे वगैरे वगैरे. विष्णू काका, तुमचा पुतण्या आहे तिथं तुमच्या शेजारीला, तुम्हाला तो माझा पुतण्या नाही असं म्हणायचं काही कारण आहे म्हणत. माझा पुतण्या तो काय करतो त्याच्याशी मी सहमत नाही. हा जबाब आहे तुमचा. कुठल्या केसमध्ये? त्या केसमध्ये जाऊ द्या, कुठली का असेल, आपल्याला काय करायचं ते. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या राजकारणातील दिग्गज आपल्या कट्टर समर्थकांमुळे अडचणीत. दूध भेसळ प्रकरण तापले. कात्रज दूध प्रकरणावेळी खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक अरुण चांभारे आणि आता आंबेगाव तालुक्याचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांचे कट्टर समर्थक विष्णू हिंगे हे आपल्या पुतण्यामुळे अडचणीत. उत्तर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणींचे कारण ठरत आहेत पुतणे. गैरव्यवहारांचे खरे सूत्रधार कोण? सर्वसामान्य जनतेचा सवाल. आता विरोधकांनी काय करायचं ते ठरलं, पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या विचारावर, तुमच्या पक्षावर चिखलफेक केली जाते. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का की या सगळ्या गोष्टींना तेवढ्याच सडेतोडपणानं स्वतःच्या अकाउंटवरून उत्तर देऊ शकेल? आणि तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही फक्त कामापुरतेच कार्यकर्ते आहोत. उत्तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा. मंचर येथे दूध भेसळी विरोधी एल्गार मोर्चा होत असताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला जनसंवाद मेळावा. आंबेगाव आणि शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंवाद मेळावा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात झाला संपन्न. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साधला शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद. दूध भेसळी विरोधात वळसे पाटलांनी मांडली आपली भूमिका. आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देत विरोधकांवर केला पलटवार. आरोपी हे वळसे पाटलांचे कार्यकर्ते असेल. माझा एखादा कार्यकर्ता चुकीचा वागला याचा अर्थ त्याच्या त्या कृतीमध्ये मी सहभागी आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. कोणी चुकीचा वागला त्याला कायद्याने जी शिक्षा होणार असेल ती होणारच, आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची सवलत त्याला द्यायचा नाही आहे. आणि मग तुम्हाला डोंगर बुडवायचं आहे का आणखीन काय बुडवायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून लोकप्रतिनिधी विधानमंडळात बोलले नाही म्हणून मी जाहीर निषेध करतो. अरे बाबा ठीक आहे, तुमचा निषेध मी स्वीकारतो, पण त्या दिवशी मी आदिवासी भागातल्या लोकांचं जीव वाचवण्यासाठी या भागामध्ये फिरत होतो. त्याच्यामध्ये कृती केली. दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला, पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कटकारस्थान करण्यासाठी काढलं? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लखलाभ हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललंय. मग याच्यावर झालं, त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा अमका, तो त्याचा तमका. मग पडद्यामागचा सूत्रधार कोण? आता पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मजल पुढे गेली. अतिवृष्टीनंतर आदिवासी भागामध्ये मदतीसाठी व्यस्त असल्यामुळे मला अधिवेशनामध्ये मंचर दूध भेसळ प्रकरणावर बोलता आले नाही. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर. मी गप्पा आहे म्हणजे काहीतरी भानगड आहे असं नाही. पडद्यामागचा सूत्रधार मी नाही. माझ्या कार्यकर्त्यांना चूक केली तर कायद्याने त्याला शिक्षा होईलच. त्या कृत्यात मी सहभागी नाही. विरोधकांनी केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी की माझ्या विरुद्धचा राजकीय लढा? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डेऱ्यांवर कारवाया झाल्या, त्याबाबत कोणी ब्र शब्द का काढत नाही? वळसे पाटलांचा सवाल.
दूध भेसळ प्रकरणाविरुद्ध मंचरमध्ये एल्गार मोर्चा, सर्वपक्षीय नेते मंडळींची उपस्थिती. भेसळ प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आंदोलकांची मोर्चामध्ये मागणी. भेसळीचा गोवर्धन गाडलाच पाहिजे म्हणत आंदोलकांचा अप्रत्यक्षपणे दिलीप वळसे पाटलांवर नाव न घेता प्रहार. दूध भेसळ प्रकरणाविरोधात मंचर येथे झालेल्या एल्गार मोर्चात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी घेतला सहभाग. दुधात भेसळ करणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई व्हायलाच हवी, शिंदे यांची मागणी. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी अजूनही मिळायला हवेत, सभेत व्यक्त केली अपेक्षा. यंदाच्या पंढरपूर पूजेचा मान मुख्यमंत्र्यांसोबत तुकाराम मुंढे यांना मिळावा, शिंदे यांची सभेत मागणी.